नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। गुलाबी बस आणि गुलाबी जॅकेट, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेसाठी मेगा प्लॅनिंग सुरू। तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकदीने तयारी सुरू केली। या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून टाकण्याचं ठरवलं आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली। या यात्रेला आजपासून सुरुवात झाली। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून या यात्रेला सुरुवात होणार असून त्यानिमित्तानं या यात्रेसाठीची बस लाडकी बहीण योजना माहिती देण्यात आली। तसेच या यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या सदस्यांनी गुलाबी कलरचे जॅकेट घातले। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात होणार। या यात्रेसाठी राष्ट्रवादीने चांगलीच तयारी केली। अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांनी गुलाबी रंग देण्यात आले। या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करणार आहे। या यात्रेतील बस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे। विशेष म्हणजे जनसन्मान यात्रेला आयोजित करण्यासाठी नेमलेल्या आलेल्या टीम मेंबरनेही गुलाबी कलरचे जॅकेट घातले होते आणि या यात्रेच्या स्वागताला महाविद्यालयाचे तरुणींची उपस्थिती असेल। सोबतच दिंडोरी भागात विमानतळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लावून वातावरण निर्माण करण्यात आले। या यात्रेसाठी अजित पवार तसेच इतर नेत्यांचे अवजार विमानतळावर आगमन होणार आहे। त्यानंतर जनसन्मान यात्रेला प्रारंभ होणार। तर मित्रांनो, त्यामुळे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला यश मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।